तुमच्यापेक्षा माझा काश्मीरी वाद, कारण सर्व पृथ्वी माझे आहे, पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राज्य हेच शब्द इस्रायल लोकांना सांगा. आणि हे जे इस्रायल राष्ट्र आहे हे जगामध्ये सर्वात उच्च, पवित्र आणि याजक राज्य त्याला म्हणते. आणि मग या राज्याचा नाश व्हावा आणि मग त्यांना युद्धकैदी म्हणून पकडून न्यावं आणि देवाच्या मंदिरातील पात्र ते त्याच्या दैवताच्या मंदिरात घेऊन जावं. हे काय प्रकार आहे? निवास मंडपाचा आपण अभ्यास केला. निवास मंडपाचे जे पात्र होते ते याच्याशिवाय पुरीच त्या ठिकाणी पाहायला. आणि कितीतरी मरण त्या ठिकाणी पाहून आपण याचा अभ्यास आपण सारण केला. आणि तिथले भांडे काढायचे, दैवताच्या मंदिरात ठेवून द्यायचं, हा काय प्रकार? आणि म्हणून याचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला काय घटना घडल्या त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष आम्हाला लावणं अतिशय गरजेचं. लिव्हियाचा 26 अध्याय आपण जर पाहिला तर लिव्ही 26 अध्यायामध्ये आम्हाला परमेश्वर या लोकांना काय म्हणाला त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष देणार आहोत. लिव्ही 26 अध्याय 26 अध्याय 3 ते 5 वाचण्याकडे आम्ही लक्ष देणार. परमेश्वर या लोकांना काय सांगितलं? तुम्ही माझ्या विधीप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल तर योग्य काळी तुमच्यासारखा मी पाऊस पाडेल, जमीन आपली उपजतील व मळ्यातील झाडे आपापली फळे देईल. धान्याची मळी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षाची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल. तुम्ही पोटभर अन्न खा व आपल्या देशात सुरक्षित राहा. परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलं की तुम्ही आपल्या देशामध्ये सुरक्षित राहा, तुम्हाला मी पाऊस देईल, भरपूर धान्य देईल, सगळं काय देईल आणि तुमचं तुम्ही आक्रमण करणार नाही. अशा प्रकारे परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. 6व्या वचनामध्ये पहा परत, मी तुमच्या देशाला शांतता देईल व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हाला कोणाची भीती वाटत राहणार नाही. मी देशातून हिस्र पासून नाहीसे करील आणि तुमच्या देशावर तरवार चालणार नाही. परमेश्वराने त्यांना सांगितलं तुमच्या देशात तरवार बी येऊ देणार नाही. तुम्ही सुरक्षित राहा, तुम्हाला पाऊस पाणी देईल, तुम्हाला मी सर्व काय देईल. परंतु अनुवाद याचा 4था अध्याय आपण जर पाहिला तर या 4व्या अध्यायामध्ये आम्हाला परमेश्वराने त्यांना काय सांगितलं त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष देणार आहोत. अनुवाद 4था अध्याय आणि 25 पासून 27 वाचनाकडे लक्ष द्या. अनुवाद 4था अध्याय 25 पासून 27 पर्यंत तुम्हाला पुत्र पौत्र होऊन त्या देशात तुम्ही जुने झाल्यावर कोणत्याही गोष्टीची कोणी मोठे केली आणि आपल्या परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट त्या गोष्टीला चीड आणली तर आज आकाशाची या साक्षीने ठेवून मी सांगतो, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्दनेने ओलांडून जात आहात तिथून तुमचा लवकर अगदी नायनाट होईल. ते तुम्ही 5 दिवस राहणार नाही पण तुमचा समूळ नाश होऊन जाईल. समूळ म्हणजे काहीच ठेवणार नाही, सगळं नष्ट करून टाकलं. परमेश्वर तुम्हाला इतर देशात विकरील, ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हाला घालवील तेथे तुमची संख्या अल्प वाढील. आणि ह्या युद्धाचं कारण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. परमेश्वर म्हणतो जर तुम्ही माझ्या आज्ञा पालन कराल तर तुम्ही तुमच्या देशात सुरक्षित राहाल, परंतु जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही, मला चीड आणली तर मी काय करत सर्व तुमच्यावर आणील, तुमचा समूळ नाश करील, सगळ्या जगातून विखरून टाकील आणि तुमच्या सगळ्या जगात तुमच्या संख्या कशा राहतील, अल्प राहतील अशा नियमशास्त्रामध्ये सगळं लिहून ठेवलेलं. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं ह्या पुस्तकाची जी काही सुरुवात आहे ती आपण आता पाहिली. इसवी सन पूर्व 605 मध्ये हे युद्ध झालेलं आहे.
इसवी सन पूर्व 605 मध्ये युद्ध झालं आणि मग या युद्धाला आतापर्यंत जवळजवळ 2630 वर्ष होऊन गेली. इसवी सन पूर्व 605 आणि आता हे 20-25 आलं नाही का. आणि याची बेरीज जर मारली 2630 वर्षापूर्वी दानियल नावाच्या मुलाविषयी हे पुस्तक लिहिलं गेलं आपल्याला पाहावी. आणि मग हा बाबेलचा राजा जो आहे, बाबेलच्या राजाने इकडे यायचं आक्रमण केलं आणि मग त्यांच्याकडे युद्ध झालं आणि या युद्धामुळे त्यांचा पराजय झाला. आणि मग त्यांनी काय केलं, काही लोक पकडून त्या ठिकाणी गेले. आणि मग पकडून गेले लोक हे कसे असतील, जखमा झालेले, कपडे फाटलेले, कोणाचं कान कापलंय, कोणाचं काय झालेलं, अंघोळ नाही, आपलं अंगावर कपडे नाही, बेड्या घालून त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं. आणि या पुस्तकाची सुरुवात जी आहे ते अतिशय आम्हाला दुःखदायक पुस्तक आम्हाला पाहायला नाही का. आता आम्हाला काय झालंय, दाखले ऐकायची सवय झाली दाखला आहे का नाही, पण हे दाखल्याचं पुस्तक नाहीये. हे जे पुस्तक आहे राज्यांविषयी पुस्तक आहे, याचा अभ्यासच वेगळा आहे. हे पुस्तक आहे राज्यांविषयी पुस्तक लिहून ठेवलेलं आहे. आणि दानियल जो मुलगा आम्हाला पाहायला मिळतो तो एक 16 वर्षाचा त्यावेळेस होता. 2000 किती वर्ष झाले याला, 630 वर्ष त्यावेळेसची घटना आहे. 2600. हा, परंतु त्याने जे लिहून ठेवलं राज्य यांच्याविषयी इसवी सन पूर्व 605 मध्ये बाबेल राजा या जगावर राज्य करतो. तिथपासून त्याने जे लिहिलं की जगावर देवाचं राज्य, तिथपर्यंत राज्यांचा गुण आणि गण माहिती आहे पुस्तकामध्ये. लक्षात आलं का. दानियेलच्या काळात कोणाचं राज्य होतं, नबुकदनेस्सर बाबेलचं जगावर. तिथपासून ते जे गुण गहन अशा गोष्टी प्रकट केल्या, देवाचं राज्य जगावर येऊपर्यंत त्यांनी प्रकट केले. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे राज्याविषयी या पुस्तकामध्ये सगळी माहिती लिहून आम्हाला लिहिलेली आम्हाला पाहते. हाच आपला या ठिकाणी अभ्यास आहे. त्याच्यानंतर दानियेल 12:4 मध्ये आपण जर पाहिलं, त्याने जे लिहून ठेवलं त्याला सांगितलं की तू काय कर, हे गुप्त ठेव. जे स्वप्न दुष्टांत आहे ते त्याला काय पाहिलं, गुप्त त्याला ठेवायला सांगितलं. आणि मग त्याने ते लिहून त्याने गुप्त रीतीने ते ठेवलं. 12:4 मध्ये दानियेल 12:4 मध्ये हे दानियेला तू अंता समयपर्यंत ती गोष्ट गुप्त ठेव, एक पुस्तक मुद्रित करून ठेव, पुष्कळ लोक भोंगाळीत फिरतील आणि ज्ञान बुद्धी. आणि मग त्याने ते गुप्त लिहून ठेवण्यात आलं. आणि मग आणखी आम्हाला एक संदर्भ या ठिकाणी आम्हाला सापडतो. दानियेल 8 अध्याय आणि 17 वचनामध्ये, दानियेल 18 अध्याय 17 वचनामध्ये, दानियेल 8:17 मध्ये, तेव्हा मी उभा होतो तिथे तो माझ्याजवळ आला. तो आला तेव्हा मी घाबरून पालथं पडलो. तो म्हणाला, हे मानव पुत्रा, हा समजून घे, कारण हा शेवटच्या काळाविषयी आहे. काय कशाविषयी, शेवटच्या काळाविषयी आहे. जगाचं लक्ष, सर्व जगाचं लक्ष जगाची लागलेलं आहे. राज्यकर्ते सर्व लोक आहेत, त्यांना मला प्रश्न पडला की जगाचा आता पुढं काय होईल. आम्ही जर या दानियेलच्या पुस्तकात लक्ष दिलं तर आम्हाला एक गोष्टी जगाने शोधतो. 12:4 नंतर काय सांगितलं, 8:17 मध्ये दादा एक थोडस कन्फ्युजन होतंय. 70 साली युद्ध झालं काय, नबुकदनेस्सर राजाच्या वेळेस 70 साली कोणतं 70 झालं, इसवी सन पूर्व नाही नाही नंतर येहुदा
नाही नाही 70 सालीचे टायटस टायटस. नवीन गाणं असले ते टायटस खूप पूर्वीचं काळ आहे. हे 2.5 वर्ष पूर्वी. हा इसवी सनातनच आहे. हा इसवी पूर्वीच मंदिराचा इतिहास आहे. आपण जुना करायचा जुना करायचा. नेरो 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 नीरो बादशाह होता. त्यावेळेस काय चालतं पाडल मध्ये नीरो बादशाह 68 मध्ये मारला होता. 67 ला त्याने पावलं मुक्तीर झालं आणि 68 ला वारला 70 मध्ये मंदिर पाडा मरण पाऊल मोठे घातले. काय कसं पाड तुला कसं चाललं नावावर खूप महत्वाची थोडं सांगायचं ते गाणे तुझे पुस्तक लिहिलं ते 605 इसवी सन 605 च्या पुढच्या राज्यांविषयी ते त्याच्या मागचं त्यांनी लिहिलेलं त्याच्या मागचे राज्य होऊन गेले त्यांच्यावर त्यांनी लिहिलं त्यांनी लिहिले आणि आम्हाला अजून त्या चार्ट आम्हाला नाव का आलं नाही तो प्रस्तावनेमुळेच आम्ही आंदोलन घेणार आहोत म्हणजे आपलं 2000 चालू केलं सांगते सांगेल आता प्रस्तावना आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत आणि मग आता आम्हाला या पुस्तकामध्ये लिहिलं की तू काय कर एक पुस्तक 22:10 मध्ये प्रगती 22:10 मध्ये पुस्तक ठेव आणि मग यवहान प्रगटीकरण ज्याने लिहिलं त्याला त्यांनी काय सांगितलं 22:10 मध्ये प्रगती 22:10 पुन्हा तो म्हणाला या पुस्तकातील संदेश वचने आपण बंद करू नको कारण वेळ जवळ आली आणि आता खरंच वेळ जवळ आली नाही का वेळ आधी जवळ आलेली आणि दानिएलने जे गुप्त ठेवलं ते ह्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये योहानाने ते काय केलं आणि म्हणून याला प्रगटीकरण नाव दिलेलं असेल की नाही मला म्हणाले की आपल्याला दानिएल प्रगटीकरण पुस्तक द्यायचं कारण बरोबर ते आपल्याला सांगितलं कारण दानिएलचा अभ्यास केल्याचे आपल्याला प्रगटीकरण अभ्यास करावं दानिएलमध्ये जे सांगितलं ते सोडून पुढे घडणार आहे दानिएल आणि प्रगटीकरण असं दोन्हीकडे पण आपण अभ्यास करणार आहोत दानिएल घेत असताना प्रगटीकरणामध्ये पण आपल्याला संदर्भ घ्यावं लागतील तर अशा रीतीने हा अभ्यास आपल्याला आम्हाला पाहायचा आता थोडा इतिहास आम्ही याचा पाहणार आहोत म्हणजे थोडक्यामध्ये याचा इतिहास पाहणार तर पुस्तकाची माहिती आम्हाला होणं आवश्यक आहे पाठीमागून झोपतो आता इस्रायलचे राष्ट्र आहे इस्रायल राष्ट्र आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस राजाची निवडणूक झाली त्यावेळेस 12 वर्षून 3 राजे होऊन गेले संघटित राज्य ज्याला आपण म्हणतो पहिला राजा कोण शौल दावीद शल्मोन शल्मोनचा मुलगा राजूला राहाबाम त्यावेळेस राजाचे 2 तुकडे झाले यहुदा इस्रायल आपण 2 वचन आपण पाहिले परमेश्वर काय म्हणाला जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तुम्हाला भरपूर पाऊस देईल भरपूर तुम्हाला पीक देईल पोटभर खातात तुमच्या देशावर मी तलवार आणणार नाही जर तुम्ही घडून मला सांगता पाहण्याचे काम केले तर तुमच्या बरोबर आली आणि सगळ्या जगात तुम्हाला पाहू आणि म्हणून हा इतिहास अगोदर आम्हाला माहिती पाहिजे रोहबामाने राज्य सुरू केलं त्यावेळेस इस्रायल राष्ट्रावर 2 वंशाने राज्य इकडे 2 झाली इकडं 2 सॉरी इकडे 10 वंश इकडे 10 आणि इकडे 2 आणि बाकीचे 12 वंश बरोबर इकडे किती राजे होऊन गेले 19 राजे होऊन गेले 19 राजे इस्रायलवर होऊन गेले 2 भाग झाले त्यावेळी आणि मग परमेश्वराने त्यांना सांगितलं तुम्हाला चीड आणली तर तुम्हाला सगळ्या जगात काय झाली भांगून टाक आणि मग त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि मग
इसवी सन पूर्व 721 मध्ये परत युद्ध झालं. इसवी सन पूर्व किती 721 ते 722 परमेश्वराने आशूरला इकडे पाडला. परमेश्वराने आशूर यांचं युद्ध पाठवलं 10 वंशभर. आणि मग एक मोठं युद्ध झालं आणि शेवटचा राजा जो आहे तो होशेल. दोन शब्द होशेल. आणि मग त्याने काय केलं की ह्या लोकांनी इकडे पकडून आणलं आणि यांच्या 8 जण इकडे घेऊन गेले. अशा प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं संपूर्ण राज्यावर त्यांचा ताबा केलेली होती. परमेश्वर त्यांना काय सांगितलं, जर का तुम्ही बिघडून मला चिड असेल ते काम केलं तर मी काय करीन, तुम्हाला बिघडून आता विकायला सुरुवात झाली, पांगायला सुरुवात झाली. असं जगामध्ये सर पांगलेली त्याचा इतिहास आम्ही घरी पाहतो. आणि मग आता हे सगळं राज्य त्यांचं झालं. राहिलं पांगल राहिलं, शिवगा राहिलं, विसर राहिलं आणि करता उत्तरेकडचा भाग. त्यानंतर आपलं पाहायला मिळतं इसवी सन पूर्व 612 मध्ये लिहून घे. इसवी सन पूर्व 612 मध्ये इसवी सन पूर्व 612 मध्ये परमेश्वराने बाबेलला इकडे पाठवलं. तिथे एक मोठं युद्ध झालं. नबुकदनेस्सराचा बाप कोण होता? नबुकदनेस्सर त्याचं नाव. 612 इसवी सन पूर्व 612 मध्ये बाबेलच्या राजानं आशूरवर पाडलं. इसवी सन पूर्व 612 ची घटना आहे. इसवी सन पूर्व 612 मध्ये बाबेलचा राजा याच्यावर आक्रमण करायला आलं. आणि याचा पराभव त्याने करून टाकला. याच्यानंतर आता सत्ता कोणाची आली? सगळी बाबेलची सत्ता जगावर आली, बरोबर. आणि मग आता आम्हाला पाहायला मिळतं इसवी सन पूर्व 605 ची घटना. मराठे कोण व्हायला आता? बाबेलचं राज्य जगामध्ये मराठी व्हायला लागलं. आणि मग या बाबेलने काय केलं, इथं कर्कमिश नाव होते. आणि मग कर्कमिश घेण्यासाठी बाबेलचं राज्य आणि मिस्रचं राज्य, मिस्रला इकडचा भाग केला तो घ्यायचा होता. आणि मग हा मिस्र देशाचा राजा इकडे निघाला, बाबेलचा राजा इकडे निघाला. त्या दोघा सैन्यांची गाठ कर्कमिश या ठिकाणी पडली. गिरमाया शेहेचाळीस 46 अध्याय 1 ते 2 वचनामध्ये आम्हाला सांगते. 46 पहिला आणि दुसरा उल्लेख. वाचून दाखवतो. परमेश्वराचे राष्ट्रांविषयी देवतेच्या प्राप्त झाले ते विसर देशाविषयी विसरचा राजा हारू नको सरीने कर्कमी जवळ फरात नदीच्या काठी होते. यहूदाचा राजा योशिया पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीने किती 4थ्या वर्षी बाबेलचा राजा नबुकदनेस्सराने त्या सैन्याचा निपात केला. त्यावेळेस कोणी केला? बाबेलच्या राजाने. बाबेलच्या राजाने कोणाचा निपात केला? हारू नकोचा मिस्र देशाचा राजा.
हम्म. त्याची बरोबर नको ना. आणि मग या सैन्याची या ठिकाणी गाठ झाली आणि मग बाबेने काय केलं विश्वाचा पण या ठिकाणी करून होता त्यावेळी कोण राजा राज्य बघा यहोयाकीम कोण राजा राज्य करतो यहोयाकीम बरोबर का आणि मग त्याने काय केलं विश्वाचा पण तो खाली आला आणि तो यहोयाकीम राजा इथे राज्य करतो आणि मग इथं यहोयाकीम राजा राज्य करीत होता त्यावेळेस इसवी दिवस 605 मध्ये युद्ध झालं आणि त्या काळामध्ये आपण तीन वचन पाहिजे पहिले पहा जाण्याची पुस्तक पहिले आधी तीन वचन वाचून पहा जाण्याचं पुस्तक पाहिलं आधी तीन वचन आणि यिर्मयाशी दोन वचन पहा आणि दानियेलचं पुस्तक येते तीन वचन पहा मग त्या ठिकाणी समजत होता दानियेल किती दानियेल किती वाचा यिर्मया 46 ते 2 वचन वाचा यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी वागेचा राजा नबूकदनेस्सर याने यरूशलेमवर चढाई करून त्याला वेढा प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम याला त्याच्या हाती दिले त्याप्रमाणेच देवाच्या मंदिराचे काही पातळी त्याच्या हाती त्याने दिली त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवले राजाने आपल्या खोज्याचा नायक बाबेलने काय केलं हा. यहोयाकीमवर आक्रमण केलं पकडून नेले आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवून बरोबर यिर्मयामध्ये आपण काय पाहिलं 46 मध्ये दोन राजाची गाठ झाली बाबेलने विसर्ग पर्व केला आणि बाबेल इथं आला त्यावेळेस मग ते युद्ध झालं लक्षात आलं की काय माहिती कारण अभ्यास कठीण आहे ते कोणी गोष्टी घेते हे दोघांची कशामुळे गेलो होते आणि जग जिंकायला निघाले दोघं पण हा आपण म्हणतो पण हा एक जिंकायला चालली यांना हे घ्यायचं इथं ताबा घेतो दोघांची इथं गाठ झाली ते. या दोघाला माहित नाही काय हा मग- अकस्मात भेट झाली अकस्मात भेट झाली हा तिथे भेट झाली तिथं सुरू होईल. कारण काय झालं की हा जो भाग आहे हा खूप भाग होता हा विश्व देशाला हे घ्यायचं होतं कारण हे यांचं झालं ना सगळं आता हा आणि मग विश्व देशाला इकडचं ताबा घ्यायचं होतं आणि म्हणून तिकडून निघाला हा इथून निघाला इथं त्यांची गाठ झाली पण त्याचा फार होता दमारामध्ये झालं आणि मग कसं राज्य वाढत गेलं कशा घटना घडले जगात राज्य कसे आले त्याचा अभ्यास आहे म्हणून मी आधीच म्हणलो पेरण्याचं दाखलं किंवा मेंढपाळ दाखलं नाही ना अभ्यासाला कठीण आहे पण एक माहिती व्हावी म्हणून हे पुस्तक कसं झालं राज्य कसे आले देवाचं राज्य कसं येईल हा आपला प्रमुख विषय आणि मग आता असं झालं की बावीस राजा इथं आलं ते दोघं इथं आले त्याचा पण झालं मग आता हे राज्य स्वतंत्र होतं ना त्यावेळेस यहूदाचा का? आता किती बावीने किती जिंकलं बघा बरं तेव्हा बावीने यांनाही जिंकलं बरोबर आलं त्याला जिंकलं हे सगळं त्याचं झालं सगळं आता एवढंच काय होतं फक्त आता इथं तो इथून खाली आला गेला जिंकलं तिकडे
त्या काळात बाबेला गाण्याला पकडून त्या चॅम्पियन म्हणतात नाही. हा त्यानंतर दुसरा अध्याय दुसरा अध्याय 37 वचन गाणे दुसरा अध्याय 37 वचन महाराज आपण राजगिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाचे राज्य पराक्रम बल व वैभव दिले आहे. आणि जेनेचे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वन पशु अंतरातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत त्या सर्वांवर आपण सत्ता ठेवलेली आहे. नबुकदनेस्सराने जग कसं जिंकलं आता समजलं का? सर्व जगावर जे सत्ता मिळवली त्यांनी कसे युद्ध झाले सगळं राज्य त्यांनी जिंकलं जग त्यांनी जिंकलं आणि मग ते पुतळ्याच्या स्वप्नात म्हणतो की राजा सर्व मानव आणि देवाने राज्य दिले ज्या ज्या ठिकाणी उतरून मनुष्य आहे त्याच्यावर तू राज्य करते तर पशु पक्षी झाड जगात सर्व देश आहेत त्या ठिकाणी सत्ता दिली. आणि मग ही सत्ता कशी आली या युद्धातून आपण पाहिलं की बाबेलचं राज्य जगामध्ये सर्व श्रेष्ठ राज्य त्या ठिकाणी होऊन केले. आता तिकडे पाहण्याला आमची चर्चा झाली त्यांनी शहर किती भारी बनवले हँगिंग गार्डन त्याच्यासारखं जगात शहर कुणी बनवलं नाही इतकं भारी शहर त्यांचे थोडं अवघड आहे समजायला. नाही नाही युद्धावर राज्य केलं त्यावेळेस ते कोणता राजा होता योयाकीम यहोयाकीम हरवलं त्याला हा शेवटी युद्धात ताब्यात घेतला ना हा शेवटी त्यावेळेस योयाकीम राजाच्या त्याने काय केलं मग तो बंदिवासात गेला का तो हा हा गेला बंदिवासात मग इथं यहोयाकीम आला मग म्हणजे नाही नाही यहोयाकीम पहिलं युद्ध झालं कोण होता यहोयाकीम होता तिथं हा की क आणि ख 12 घडीमध्ये पहिलं क येतं मग ख येतं क ग ग रे लक्षात ठेवायचं लोक तर ज्यावेळेस पहिलं युद्ध झालं इसवी सन पूर्व 605 मध्ये पहिले युद्ध झाले यहोयाकीम राज्य युद्ध होता दानिएल गेला आता आपण लाईनवर आलो पुस्तकाच्या आतमध्ये किती युद्ध केले नबुकदनेस्सर राजाने यहूदावर 3 आक्रमणे केली. आता आपण आपल्या लाईनवर आलो पहिले युद्ध त्यांनी कधी केलं 605 मध्ये पहिले युद्ध झालं यहोयाकीम राजा राज्य केलं होता आणि दानिएल पकडून यायला केलं. पहिला कोण गेला दानिएल त्याचं वय किती होतं 16 वर्ष होते. त्याच्यानंतर इथं कोण राजा यहोयाकीम राजा राज्य करायला आला. बाबेलच्या राजाने खंडणी बसवली त्या राजाने त्याने खंडणी देणं बंद केलं खंडणी देणं बंद केलं म्हणे परत सेनापती परत सैन्य पाठवलं. दुसरं युद्ध झालं इसवी सन पूर्ण 597 मध्ये युद्ध झालं. यहोयाकीम राजा राज्य करत होता. यहेजकेल पकडून गेला त्या लोक तरी पकडून गेले. यहेजकेल सध्या यहेजकेलचं पुस्तक पहिला अध्याय आणि 2-3 वचने वाचा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. यहेजकेल पहिला अध्याय 1 ते 3 वचनामध्ये यहेजकेल त्या ठिकाणी पकडून न्यायचा. पहिले बाबेल जो आहे इसवी सन पूर्व 612 त्यांनी आशीर्वाद आक्रमण केलं. आशीर्वाद जिंकला हा मग ते पुढे सांगला तिकडे मग तो 605 मध्ये कणकला 605 मध्ये झालं. मग ते इकडं मिसळ आहे हे सगळं सैन्य इकडं आलं. विश्वनेश्वर हा भाग घ्यायचा होता. इस्रायलचा भाग घ्यायचा होता का इस्रायलचा भाग त्याचा झाला सगळा हे त्याच झाला का 2 भाग पण जे इस्रायलचे जे 2 भाग झाले इस्रायल आणि यहूदा हा तर मग पहिले त्यांनी आश्वर घेतलं
आश्रू घेऊन 612ला तो तिथे घेतला कलिंगला. हा बघ, आता परत लक्षात आहे. हा, पहिल्यापासून सांग. हा, पहिल्यापासून या घ्या. व्याजनुसार सांगा खाली. पहिल्यापासून घ्या, गडबड झाली झाली. हा. पहिलं इस्रायल एक राष्ट्र होत, बरोबर. बरोबर. किती भाग झाले? दोन झाले. 2 भाग झाले. इकडं 10 झाली, 2 बरोबर. कालगणना पण याची वाच सांगा. हा, मग इकडे किती राजे होऊन गेले? 19. इकडं 20. 19 राजे होऊन गेले. एका राजाने चांगला कारभार केला नाही. त्यांचा इतिहास आहे. त्यांनी त्याला मारलं, त्याने त्याला मारलं, मूर्ती पूजा केल्या, सगळ्या मारा भानगडी केल्या. देवाची वाट पाहिली, शेवट देवाच्या मनात आला तर मी शेवट करून टाकायचं. 19 राजे होऊन गेले, तोपर्यंत देवाने त्याला संधी दिली. उत्तरेकडचा एकही राजा चांगला झालेला नाही. हाताने त्यांची गाठी लिहून काढली. त्याच्यामुळे आम्हाला माहित झालं तुम्ही काय करायचे. आणि परमेश्वरचा खूप त्याच्यावर भडकला. आणि मग 721 मध्ये, इसवी सन पूर्व 721 मध्ये मला 721 मध्ये बघ, 721 मध्ये आशुरी याच्यावर आक्रमण केलं. हा, 721 मध्ये 721 मध्ये म्हणजे आधी सगळ्यात आधी. याचे 2 भाग झाले का? हा. मग 721 मध्ये परमेश्वराने याला पाठवलं याच्यावर न्यायचं नाव. म्हणजे बाबेल आशुरावर जायच्या आधीच आशुरी झालं. इकडे पाठवलं. मग हे आता होतं. सर्व इकडे युद्ध झालं. आशुर. युद्ध झालं. हा हा हा. बाबेल स्वतंत्र होतं, हे स्वतंत्र होतं, ते स्वतंत्र होतं. हा, पण पहिले इस्रायलला आशुरने आशुरने केलं. आशुरलाच बाबेलने घेतलं म्हणजे इस्रायल पण आला. हा. मग आता यांचं राज्य झाल्यानंतर बाबेलने यांच्यावर आक्रमण केलं. इसवी सन 612 मध्ये लिहून घ्या बरं. नाही, नाही. पूर्व 612. नंतर ते हे सांगा की आशुरने इस्रायलवर कधी हे केलं? 721. 721 722 बरोबर. थांबा थांबा. 721 मध्ये कोणी केला? आशुरने इस्रायल मिंदर. हा, काय झालं होते? इथं होशे राजा शेवटचा. इसवी सन होशे राजा होता. 721-22 ना? हा, 721-22 बस. 712. नाही तसं नाही. हे झालं. म्हणजे आता 721 मध्ये याचा एरिया झाला सगळा. सगळं. बरं. याचं झालं बरोबर ना. हा. मग हे स्वतंत्र होतं. बाबेल होत. हे स्वतंत्र होतं. बरं. मिसळ स्वतंत्र होतं. बरोबर. बरोबर. हा. आता राज्याची कसाडी लागली, चढवड पाहायला गेली. मग बाबेने पाहिलं, अरे याने एवढं वाढवलं. तो काय म्हटला, नवपूर तो म्हटला याला आक्रमण करायला पाहिजे. त्याचं हा. मग बाबेच्या राजाने इसवी सन पूर्व 612 मध्ये आशुष आक्रमण केलं. बाबेलच्या राजाने नवपूर आशुरवर आक्रमण केलं इसवी सन 612 मध्ये. वडील 612 हे केलं. 612 मध्ये. मग आता हे बाबेच झाले ना सगळे, बरोबर ना. हे बाबेलचे काम झालं सगळं. हा. स्वतंत्र काय राहिलं आता? यहूदा आणि यहूदा आणि मिस्र. मिसळचं काय? हा? हा. परंतु मिसळने पाहिलं, अरे हे तर वाढायला लागले. मिसळने काय केलं, इकडून आपल्याला सुरुवात केली, आणि पाणी घ्यायला सुरुवात केली. आणि लक्षामध्ये इस्रायल. मिसळ देश इकडून आला. इस्रायल याचं राज्य घ्यायचं प्रयत्न तो करायला लागला. इस्रायल आशूरचं राज्य मिसळ देश काय? इकडं इस्रायल घेतलं होतं ना आशूर. इस्रायल आशूर घेतलं होतं ना. नाही, बाबेल झालं तसं नाही पुढं.
आज पूर्ण जिंकलं ना बाबेला आज बाबेल नाही बाबेल जिंकलं नाही म्हणजे झालं, सगळं जिंकलं होतं. आधी जिंकून जायचं आता लगेच. बाळासाहेब पहिले आशूरनी इस्रायल ताब्यात घेतलं आज आणि बाबीलनी काय केलं आशुरला आशूरलाच ताब्यात घेतलं म्हणजे ते आठ- त्याच्या अॅटिट्यूड ती इस्रायल आलं तेव्हा. हा, म्हणजे आम्ही सर्वांना तिकडे झाला होतो ना पहिल्यांदा मराठी कोण आहे लागलं आशूर व्हायला आशूर व्हायला मग बाबीने पाहिलं अरे हा मोठा व्हायला आला मग त्याला ताब्यात घेतलं आशुरला ताब्यात घेतलं. आशूरचा आबा केला. म्हणजे मेंढाळ हल्ला केला म्हणजे मग हे सगळं त्याचं झालं बाबीने ताब्यात केलं बरोबर सगळं ते जाऊ. मग आता मिसळली काय पाहिलं अरे आता तू म्हटलं आता इकडून येतं राज्य आहे ना आता इकडून घ्यायला सुरुवात करा इकडं जवळ पडतं नाही ते. हा. आणि इकडून येणे ट्रिकी त्याने पाहिलं अरे हे माझा भाग घ्यायला लागलं मग हा इकडून आला इथं द्यायची ना म्हणजे मिसळला पण जिंकलं त्यांनी. कर्क जो होता कर्क सुद्धा त्याच्या ताब्यात होता बाबेलच्या बाबीने ताब्यात घेतलं. मग तो इकडे शिरल्यामुळे ती इकडून आला त्याला ताब्यात जिंकत आला ना इथं हा इथं जिंकत आलं जसं भारत पाकिस्तानचं युद्ध होतं जिंकत चालत देत नाही का एरिया ते किती साली झालं चायनाने आपली किती जमीन हडप केली हा ना आता लेटेस्ट केली हा मग तू इथपर्यंत आला, तू जिंकत कणकेवीस मध्ये त्यांची गाठ झाली. मग तिथं युद्ध झालं तिथं युद्ध झालं तर हा, मग इरमेनंतर गेलं आता दानियल येहजकेल आणि इरमया समकालीन सध्या दानियल येहजकेल इरमया म्हणून यांच्या सगळ्या पुस्तकात अभ्यास करत होतो यांनी काय लिहिलं त्यांनी काय लिहिलं त्यांनी काय लिहिलं लक्षात आलं का ते एका कालखंडामधले आहेत सर. समकालीन संदेश आहे. एका काळात होऊन गेले संदेश आणि त्या काळात राज होऊन गेले यहोयाकीम आणि शिक्के त्या काळात राजे त्या काळातले संदेश त्यांच्याच काळात राज- राजे आणि संदेश अंकर ती कर्कम मधली कर्कमवर आहे दोघांचं अटक कोणत्या साली झालं ते काय कारण कमीच नावाचं शहर आहे कर्कम हा 605 ला 605 आहे ना 605 ला इसवी सन पूर्व 605 कर्कमेश्वर युद्ध मिसरचं आणि बाबेलचं हा आता घटना कशी घडली तुम्हाला अजूनही क्लिअर करून सांगतो अजूनही पण थोडं लक्ष द्या लिहून झालं का लक्ष द्या परत 612 मध्ये कोण राजून आणले नवं सर बरोबर 612 605 आणि 612 मध्ये किती अंतर आहे 7 किती वर्षाचा काळ आहे 7 वर्षाचा काळ 605 साल ज्यावेळेस आलं त्यावेळेस नमूद सर राजाला पोरसचा मोठा झाला त्यावेळेस बरोबर तो सेनापती झाला त्यावेळेस तो कोण झाला सेनापती म्हणतो काम करायला आला आणि नवं पोरसवर त्याला पाठवलं तर आता त्याच्यासाठी युद्ध करत तर तो सेनापती म्हणून आला परंतु त्याने हे जिंकलं त्याचं त्याला तो खाली आला याला जिंकलं त्याने येऊ झाला यहुदाला जिंकलं परंतु इतिहास काय सांगतो माहिती का की त्या काळामध्ये नवं पोरस मरण पाव त्याचं बाप हिस्ट्रीमध्ये माहिती आम्हाला सांग आणि म्हणून त्याने काय केलं माहिती का युद्ध आणि थांबवलं लुट केली मंदिरात गेला भांडे काढले काही लोकांना मारलं कत्तल केली लुटच केली काही लोक आणले पकडून कारण काय झालं इथं जर पूर्ण मैदान दुसरं काय मार पड्या राज्य क्रांती होत होती आपल्याला नक्की माहिती तो बाबा तो मित्र आला त्या टाइमला दाणी बघून आले इसवी सन 6 आता संदर्भ पाहिजे वयाचं पुस्तक आता अडचण काय झाली आपलं प्रोजेक्ट मध्ये याच्यावर आपण चांगला बीट अभ्यास करणार बस ते बंद पडलं येतच ठीक आहे 50 आधे का 50 आधे 17 वाचनामध्ये 50 आधे 17 वाचनामध्ये
₹50 मध्ये इस्रायल भडके जो आहे सिंहाने त्याला बुजवले आहे. त्याला प्रथम खाणारा अशुद्ध राजा शुद्ध त्याच्या हाड्या मोडणारा बाबेचा राजा नमस्कार. चित्रपाट आहे का समज? हा प्रथम खाणारा बरोबर आहे. हा? अशुद्ध अशुद्ध राजाने काय केलं? यांचं म्हणजे ना काढून टाकलं, नाश करून टाकलं. नाबूद केलं. पण बाबेचा राजा आपला त्यांनी यांचा नाश करून टाकला. 200 देवाने पाणी. म्हणून आपण पाहिलं की देव त्यांना मांजर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा तर सर्व तुमच्या देशामध्ये आले. तुम्हाला भरपूर पाणी भरपूर पीक, खायला प्यायला भरपूर देईल. जर का माझ्या आज्ञाचं पालन केलं नाही तर शत्रू चोरीने तुमचं शेवट करून त्याला प्रथम खाणारा अशुरचा राजा. पहिला आशूर आला आणि त्यांची हाडे मोडणारा बाबेलचा राजा. बाबेचा. आणि तिकडे बरोबर. हा? दादा clear? कळलं ते. हा. थांबा ना. स्टडीज कम्प्लीट करून टाकलाय का म्हणलं ओम बियाण्याचं दाखलं नाही आता राज्याचं ऐकलं. सगळ्यांचे सगळं कामच केलं. आणि म्हणून ते ठिकाणी गेले. दुसरं आधी आपण पाहिलं की जगावर समुद्र एवढे 70 ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मनुष्य आहे, प्राणी, झाड आहे त्याच्यावर 70 ठिकाणी. म्हणजे जाण्याचं पुस्तक अभ्यास करायसाठी पुरा जो आपण अभ्यास करणार आहोत त्यासाठी आधीच आपण याचा अभ्यास केला की तो जगावर राज्य कसं झालं, कसे राज्य आले, कशा घटना घडल्या, कसे कसे राज्य एकोपाठ म्हणून एक आले आणि मग हे कसे बंदीवासात गेले त्याचा अभ्यास आपण करायचा. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळं? हो. पहिल्या युद्धामध्ये कोण गेला? दानियल. इसवी सन 605 मध्ये यहोयाकीम राजा राज्य करत होता. मग त्याचे संदर्भ आपण पाहिले. दानियल 1:3, दुसरं युद्ध 36, त्याचे संदर्भ. दुसरं युद्ध झालं 597 मध्ये. यहोयाकीम राजा राज्य करतो, यश केलं पकडून घे. आणि हे जे दोन संदेश त्याला बंदीवासातले संदेश आहे. युद्ध कैदी म्हणून पकडून येते त्याच्यामध्ये हे संदेश झाला. दानियल आणि यश. हेच केलं कधी नव्हतं दुसऱ्या वेळेस का? 597 दुसऱ्या युद्धामध्ये. 597 मध्ये दुसऱ्या एकदा. दुसऱ्या युद्धामध्ये तेव्हा यहोयाकीम राजा राज्य केलं त्या यहुदावर. यहूदावर. कारण या राजाने याचा शेवट केला. यहोयाकीम गेला, मग यहोयाकीम आला नाही तर या राजाचा कंटिन्यू बसून दोन्ही खंडणी मला पाहिजे. म्हणजे याचा कालखंड राहिला अंतर. इस्रायल आणि यहुदा कोणत्या साली हे झालं डिवाइड. लक्षात नाही माझ्या परतून द्यायचं. हा तिथे कारण 7 चुकायला नको. हा तू काहीतरी नाही. हे परफेक्ट चालेल. डाऊट नाही याच्यामध्ये का फक्त संदर्भ देतो मी ते कधी 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 वेगळे झाले. आणि हा याचा संदर्भ देतो. हा फक्त तिथं काउंट कधी करा. 12 अध्याय काढा. पहिले राजे 12 अध्याय काढा आणि कुठे विभक्त झाले 2 राजे. पहिले राजे 12 अध्याय आणि 16 पासून 20 पर्यंत. पहिले राजे 12 अध्याय 16 पासून 20 पर्यंत. कोणीतरी वाचलं तर बरं होईल. मध्ये मला सांग. राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्रायल लोकांनी त्याला म्हटले, दाविदाचे आम्ही काय
एशियाचा फक्त आमचा वरचा भाग नाही, हे इस्रायलला आपल्या डेऱ्याकडे चालतं भाऊ. दाविदाच वाद आपले घर सांभाळ, मग इस्रायल लोक आपल्या डेऱ्यात चालतात. जे इस्रायल लोक येहुदा नगरात वस्ती करून राहिले होते, त्यांच्यावर मात्र रहोबामाने राज्य केलं. रहोबाम राजाने विटेस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा अदोराम ह्याला पाठवले. त्याला सर्व इस्रायल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहोबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून येरुशलेमेला पळून गेला. या प्रकारे इस्रायल लोकांनी दाविदाच्या घराण्याची फितुरी केली, ती आजवर चालू आहे. यारोबाम परत आला, हे सर्व इस्रायलांनी ऐकले तेव्हा त्यांनी त्याला बोलावणे पाठवून सभेस बोलावले व सर्व इस्रायलावर राजा केले. येहुदाच्या वंशाखेरीज दाविदाच्या घराण्याला कोणीही धरून राखणार नाही. तिथं त्याचे दोन वाद झाले. यारोबाम तर आम्हाला पाहतो अशा प्रकारे दानिएलची काही युद्धाच्या ज्या घडामोडी घडल्या त्या अशा प्रकारे घडलेल्या आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हा जो अध्याय आहे तो जे ऐकतो यारोबाम मागच्या कोणाकडे चांगला हे होता ना त्याचा. मी सूक्ष्माचा वाढवून झाला 721 ते 722 झालं त्यांचं. बरोबर बरोबर आहे. म्हणजे यांनी हा गुण त्यांचा नाश. अशा प्रकारे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये आम्हाला पासून इथं याच्यापुढे आपण आतापर्यंत पाहिली झालं क्लिअर. आता दानिएलच्या पुस्तकाची प्रस्तावनेकडे आपण जाणार आहोत. दानिएलच्या पुस्तकाची प्रस्तावना जी आहे त्या अतिशय महत्वाची. या प्रस्तावनेकडे आम्ही आता सुरुवात करणार त्याची वाटणी काय त्याच्या वाटणीच तिथंच राहील. लिखाण काम जे की त्याच्यानेच केलं मग त्या पुस्तकाचं आपल्याला थोडस आपण सर्व म्हणून घेऊन हा जो लेखक आहे तो दानिएलने हे लिहिल्याचे दोन संदर्भ आम्हाला पाहिजे. दानिएल 7:1 मध्ये त्या पुस्तक लेखक दानिएल दानिएल 7:1 दानिएल 7:1 आणि दानिएल 12:4 मध्ये या पुस्तकाचा लेखक जो आहे तो दानिएल आत्याचा आम्हाला पाहायला मिळतो. अध्याय 12 आणि वचने जे आहेत 356 वचन या पुस्तकाचं आहे. अध्याय 12 अध्याय 12 आणि वचन 356 आहेत. आणि दोन भाग कधी झाले साल भेटलं बरं का. दोन विभक्त कधी झाले भाग. इसवी सन 931 मध्ये 931 इसवी सन पूर्व 931 मध्ये दोन भाग झाले राहते. 931 मध्ये दोन भाग झाले.
आता पुन्हा आहे ना, एक revision म्हणून पुन्हा घेऊ आपण हा. तर अवघड अभ्यास आहे हा. तर 12 वंशोत्पत्ती राज्य केलं, 3 राजाने केलं. शौल, दावीद, शर्मन, बरोबर. शर्मनाचा मुलगा झाला पण जेव्हा राजगादीवर आला तेव्हा त्याचे 2 भाग झाले. आता साल किती पाहिलं आपण 931. 931 साली काय झालं, याचे 2 तुकडे झाले. इकडे 10 वंश, इकडे 2 वंश. इकडे किती राजे होऊन गेले? 19. 19 राजे होऊन गेले. सगळ्यांनी पाप केलं. आशूरचा राजा एक आक्रमण करून आला आणि यांना त्यांनी जिंकलं. किती साल? 721 ते 712. आशूरचे उत्तरेकडचं राजा, आश्चर्य 721-22 जिंकलं. बरोबर. आशूरच्या ताब्यामध्ये सगळं काही गेलं, बरोबर. नंतर बावीसच्या राजाने याचा पराभव केला. 612. इसवी सन पूर्व 612 परफेक्ट झालं. नंतर मग हे बावीच्या ताब्यामध्ये सगळं आलंय. बरोबर. त्याच्यानंतर आशू स्वतंत्र होता, यहूदा स्वतंत्र होता. हा, नाही जिंकलं ना अशोक. नंतर 622 घेतलं का सगळं एकच झालं. पण आतून स्वतंत्र होता ना आपलं हे किशोर देसाईंनी काय सुरुवात केली याचं राज्य घेण्यासाठी. आणि या दोघांची तर गाठ झाली किशोर पूर्व 605 मध्ये झाली. नाही इथं आहे. मिसळ म्हणजे तिथं तिथं झालं तिथं. मग खाली मिसळ मग तिकडं कसं जिंकलं गेलं? जिंक चाललं. तिकडं हरवायचं. कशासाठी आला इकडं हा. पण हा तिथे इथं हार आहे. इथून म्हणजे भाग आक्रमण होतो ना आपण. जिंकत गेला. इथं भाग काढच केला. पण त्यावेळेस हे पाहिलं अरे हा इकडून आलेला आहे. मग हा इथे त्याची गाठ झाली. इमेजच्या पुस्तकात लिहिलं म्हणून. हो. 666 पूर्ण. त्यावेळेस इथे त्यांची गाठ झाली. इथे योगोया कुंभ राहतो तर राज्य जिंकतो. युनायटेड कुंभ. आणि मग त्यांनी पाहिलं. याने याचा परहून या घरी केला तू इथं हा एक परत जिंकला झाला. 14% त्याच म्हणणार. मिसळला ते 604 मध्ये झालं कर्क मध्ये. 604 कर्क मध्ये विसर आणि बाबेल. कर्क 1 वर्ष आधी ना. हा इथं कर्णविश मध्ये 1 वर्ष आधी. नाही त्या तोच आले त्याच वर्षात झाले. पण त्या याच्यात उल्लेख वेगळा आहे ना. कशामध्ये 1 वर्षाचा उल्लेख. इथं 3रं वर्ष म्हटलं, तिथं 4थं वर्ष. हा वर्षाचा फरक म्हणून 1 वर्षाचा फरक. बरोबर. त्याच्यामध्ये वर्षाचा फरक. 1 वर्षाचा फरक. मग ते आता ते कर्क 604. प्रॉब्लेम काय होतो माहिती का? 1 वर्षाचा फरक अजून झाल्यानंतर पुस्तकात पडतो. कसा पडतो माहिती का? की बाबेलच्या राज्यावर नबुकदनेस्सर राजा किती झाल्यानंतर झाले. त्याच्यात तो सेनापती होता. तो पण तो सेनापती होता. राज्य त्याला अभिषेक झाला नाही 1 वर्ष कमी त्यांनी प्रॉब्लेम येतो. बापाच्या हा. सेनापती होता. हा तिथं प्रॉब्लेम झाले. तो त्याचा पण अभ्यास केला. 1 वर्षामध्ये मायनस होतं ते प्लस मायनस होतं. कारण तो सेनापती म्हणून आला तो राजा. पण कारकीर्द कधी धरले ते राजाची चौथी कारकीर्द की तो राज्याविषयी होतो त्यापासून त्याची कारकीर्द धरली त्यात. बरोबर ना? हा म्हणून एक फरक पडतो. नमो याचा पहिला अध्याय फरक पडतो. दानियेलचं पुस्तक यारोबाम त्याचा सेनापती घरी हापूस चालला होता. नाही एवढं सोबत नाही. मायनस मध्ये जाते ना. कारण त्यांना मायनस मध्ये, आपण प्लस मध्ये जातोय. मायनस प्लस मध्ये राहते. दुसरा अध्याय काढा. तुमचा परत एक काढून राहतो प्लस माइंड. दानियेल दुसरा अध्याय आणि पहिलं मध्येच वाचता. नबुकदनेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी स्वप्न पडली.
दुसऱ्या वर्षी स्वप्न पडले. आता लक्ष द्या बरं का, हा. स्वप्न कधी पडलं? दुसऱ्या वर्षी हा. आता दानियल 1:5 मध्ये बघा. राजा खात असे त्या मिष्टान्नातून, असे त्या द्राक्ष रसातून त्यांचे नित्य खाणे-पिणे चालून 3 वर्षे पर्यंत त्यांचे संगोपन व्हावे. ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे असे राजाने आज्ञा केली. आता लक्षात आलं का? 3 वर्ष त्यांना ट्रेनिंग पिरियड होता. ट्रेनिंग तो पण तो राजा नव्हता, हो. परंतु 1 वर्षानंतर तो राजा झाला. त्याच्यानंतर म्हणून दुसऱ्या वर्षी स्वप्न पडलं. तो बरं सेनापती होता ना बरोबर. तोपर्यंत तो सेनापती होता. बरोबर त्याचा बाप राहणार. आहे का? आलं का लक्षात? हा, मग ते स्वप्न पडलं तसं काय झालं? हा. 3 वर्ष ट्रेनिंग द्यायचं पिरियड त्यांचा होता. पण त्याच्या काळ तो बापाचा राजा नंतर झाला. म्हणून कारकीर्द सगळं ते राज्याभिषेक झाल्यानंतर. बरोबर. हा, इथं एक गॅप आहे. एक इथं पण गॅप आहे. आलं का लक्षात? दुसऱ्या एक वर्ष gap पडतो. हा? तिथं पण 1 वर्ष गॅप पडतो. कारण तो राजा नव्हता, पुन्हा सेनापती होता. हा त्यावर त्याच्या बापाचंच राज्य होतं ना. त्याच्या बापाचं राजा होतं. 1 वर्ष गॅप तिथं पडतो. बरोबर. त्याच्या नाही ना ते सेनापती होता ना. ते मी गोंधळ होतो नवीन अभ्यास करताना. म्हणलं, हे कसं काय राव? मी तर 1 वर्ष कुठं 1 वर्ष परत चांगलं सगळं केलं, मग ते लाईन लागली. सेनापती आता काय सांगितलं झालं, आता क्लिअर झालं सगळं. ओके ओके. तिथं झाल्याचा प्रस्ताव सुरू करू आपण पुस्तक. आता आपण आधी 12 पाहिले, 356 पाहिले. आता पुस्तकाचं लिखाण 2 भाषेमध्ये लिखाण झालेलं आहे पुस्तक आहे. दोन भाषेमध्ये, पहिली हिब्रू मध्ये दानियल 1:1 पासून दानियल 2:4 पर्यंत हिब्रू मध्ये लिहिलेले. 2:4 पर्यंत हिब्रू मध्ये लिहिला. 1:1 ते 2:4 पर्यंत हिब्रू मध्ये. दानियल 1:1 ते 2:4 हिब्रू मध्ये. आणि आरामी भाषेमध्ये, तुमचा भाग आरामी भाषेमध्ये. दानियल 2:4 पासून दानियल 7:28 पर्यंत आरामी भाषेमध्ये. इंद्राची तो भाषा बरोबर. 7:28 मध्ये मग अजून एक भाग आहे. आम्हाला परत हे नाही. मग परत हिब्रू भाषेमध्ये लिहिलं गेलं. हा. परत हिब्रू भाषेमध्ये लिहिलं गेला. रविदासला भारी प्रश्न विचारायला त्यांना कळायला लागलं. लय भारी प्रश्न विचारायला. ते संघर्ष तळाशी जायला लागले. समजायला लागेल काही का नाही. हिब्रू भाषेमध्ये 8 अध्यायांची 12 अध्याय, 8 अध्यायांची 12 अध्याय हिब्रू भाषेत असतात. 8 ते 12 हिब्रू भाषेत. पूर्ण पुस्तक दाखलेली हा, दानियल पुस्तक 2 भाषेमध्ये लिहिली. ते महत्वाचं ठिकाण आहे. हा, मग असं का बरं झालं? बरोबर. दानियेला तर हिब्रू भाषा आलेली आहे. मूळ भाषा हा, हिब्रू त्यांची भाषा होती. इस्रायली भाषा. हा, पण ज्यावेळेस त्यांना पकडून आणलं, त्यावेळेस 3 वर्ष त्यांना खालद्यांची भाषा शिकवायला लावली. खालद्यांच्या भाषा होती. दानियल पहिला अध्याय आपण पाहिलं. हा, ते. त्या ठिकाणी त्यांना खालद्यांची भाषा आणि विद्या शिकवायला लावली.
दानिएल 4 मध्ये घेतलं. दानिएल 4 मध्ये दानिएल 4 मध्ये सुरू उत्तर व्यवहारात दर्शन ज्ञान संपूर्ण त्या बांधत आणि राजवाड्यात त्या खाजेची विद्या आणि भाषा शिकवत. त्यांची भाषा आडवी खाजगी भाषेतून त्याला यायला लागले आणि मग दोन भाषे आता इर्म्याची भविष्यवाणी आम्ही थोडक्यात पाहणार आहोत. इर्म्याने ही भविष्यवाणी राज्याकडे घालताना इर्म्या म्हणाला जर का तुम्ही ऐकलं नाही नवू भेटायचं राहिलं येईल तुमच्यावर आक्रमण करीन तुमचं उद्ध्वस्त करू. इर्म्या 25 अध्याय 14 वचनामध्ये काय म्हणतात त्याला भविष्यात इर्म्या राजांचा राज ईश्वराचे धीर होता आधी हे राजांना सगळ्यांना हा. इर्म्या सिनर आहे याच्यामध्ये तो जुना आहे आणि ते लहान होते ते कोण दानिएल आणि एक लहान तो मोठा आहे म्हणजे सिनियर आहे. त्याने या राजांना त्या ठिकाणी त्याने आपण सांगून ठेवलं होतं दोन्ही राजांना सांगितलं सगळ्यांना. इर्म्याचं पुस्तक पहिला अध्याय का कोणत्या राजाला इर्म्या संदेश होता इर्म्याने कोणत्या राज्याला काळ संदेश त्याने दिला पहिला अध्याय 1 ते 3 वचनामध्ये किती राजांच्या काळात इर्म्या संदेश त्यांनी कार्य केले. इर्म्या पहिला अध्याय 1 ते 3 वचन वाचून दाखवून किती राजांच्या काळात ते कार्य केले. बनमीन प्रांतातील अनंतोत इथल्या याजकांपैकी हिल्कियाचा पुत्र इर्मया याजक झाले ते मतावर. यहूदाचा राजा आमोन पुत्र योशियाच्या कारकिर्दीत 13व्या वर्षी 25 वर्ष इर्म्यास आले. यहूदाचा राजा योशिया पुत्र यहोयाकीम याच्या काळापासून यहूदाचा राजा योशिया पुत्र सिदकिया याच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे 25व्या महिन्यात यरूशलेम बंदीवान करून तेच वर्षे होते नारायण. 5व्या महिन्यात 5व्या महिन्यात यरूशलेम बंदीवान करून तेच पर्यंत होते ना. पूर्वीपासून योशियाच्या कारकिर्दीत कितीच्या 13व्या वर्ष 13व्या वर्षी मग योशिया झाल्यावर यहोयाकीम आणि सिदकिया एवढ्या राजाच्या काळात तिने संदेशाचं काम केलं. त्याची कारकीर्द जी आहे संदेशाचं काम 43 वर्ष त्याने संदेश दिले. 43 वर्ष त्याने संदेश दिले. त्यांची सेवकांना लिहून घ्या. 43 वर्ष तो संदेश सांगत होता या लोकांना. राजा लोक ह्या वयाची भीक मारली बरं का मला निने सांगितले. इथं त्यांनी काय त्यांनी किती वर्ष राज्य केले ते चोरून काढले हे सगळं. राजांची कार्यक्रम राज्याने किती वर्ष राज्य केलं ते चोरून बंदिवास होईल नाही तर 43 वर्ष त्यांनी संदेश दिले. कोणकोणते योशिया पासून सिदकिया पर्यंत म्हणजे हे बंदिवासा अगोदरचा संदेश नाही का? हा 23 वर्ष संधी. आणखी काही गोष्टी सांगू का? आणखी लक्ष द्या.
लक्ष द्या बघा आता महत्वाची गोष्ट. आशुरनी यांचा पराभव केला. आशुरनी कुणी किती सालाच्या ना 621 बावीस बरोबर. इथं घोष राजा राज्य करलं. किती राजे होऊन गेले 19 राजे होऊन. त्यावेळेस इथं राज्य करतो हिचक्या राज्य करतो येऊ जाऊ खाली. हम्म. आणि त्याच्यावर या राजवटीचं किती राजाने राज्य केलं ते लिहून. येऊदाच्या हा हा यांचं नाच झालं ना मग त्याच्यावर किती राजे होऊन गेले शेवट. म्हणजे येऊ जावर का हा काहीच राहिलं. इस्रायलचं गेलं. आता येऊन किती राजे होऊन गेले शेवटी. हे महत्वाचं आहे. म्हणजे बाहेरचे राज्य करणारे म्हणता का तुम्ही? नाही 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 आतमधले इथं जे राज इथं येऊदा राहिले ना दुसऱ्याकडे नाही झालं पण येऊदा राहिले ना खाली हा त्याच्यावर किती राजे बसले. नाही मग येऊ जावर बाबीलने आक्रमण केलं होतं त्याच्या ताब्यात गेलं ना तरी पण त्याचं आतून राज्य चालू होतं ना. त्याच्या आधी आपला विषय काय चाललाय येऊदा राजा आपण याचा नाश केला का नाही. बरोबर हे गेलं गेलं. आणि त्याच्यावर इकडे किती राजे होते स्वतंत्र होतं नाही किती राजाने राज्य कारभार केलं. हा तोपर्यंत आक्रमण होण्याच्या अगोदर का त्यावर इथं किती होऊन गेले हा पाहिलं तर हिचकी कारण 2 मिनिटं. इतक्या करा इतक्या झालं मनुष्य करा मनुष्य कोणपणाचा मारा हे तर हे सगळे येऊदाचे राजे होते ना. येऊदाचे राजा येऊदाचे राजा इतक्या मनुष्य आमोन आपण आमोन आता 20 राजे घेऊन राहिले का आपण? नाही 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 का? तुम्ही ऐकतो हे 721 ते 652 च्या कालावधीतले राजा. बरोबर केलं काय ते ते रे गमन त्याच्या लक्षात येईल. नाही हा बरोबर नाही हे कुठल्या व्यक्तीचे घेऊन राहिले मला हे लक्षात आहे. ऐका ना नाही, ते काय कुठल्या काळात तुम्ही घेऊन राहिले मला कपड्याने पुस्तक आपण थोडं पाठीमागे गेलो जातात. हा. ते आता रिवाज गेलो रिवाज पूर्ण इरम्याचा हिशोब काढला ना इरम्याचा पाठीमागे गेलो ना आपण. येरमायाची सुरुवात आहे. तिकडे काय होतं? निर्मयामुळे रिवर्स बॅक चालला आपला. इस्कूलचा भाग. पाठीमागे गेलो आपण इरम्याचा अभ्यास करायचा ना आपल्याला. हा. इरम्या किती राजाच्या काळात संधी चालून गेला. बरोबर बरोबर मग आता आशुर यांचा नाश केला ना हा. मग इथं कोणतं राज्य घोष आहे. इथं हिचक्या हा हिचक्यापासून किती राजे होऊन गेले तर आपण अभ्यास करूया. हा हिचक्यापासून पुढचे खाली किती होऊन गेले टोटल 20 झालेले. हा. मग हिचक्याच्या नंबर पासून पुढचे पाव राहिले इकडचे आता इकडचे हा आता लक्षात आलं. मग तसं लिहिलं हिचक्या पुढे अहो, ते कॉपी करू नका. ते बिगर बघा तुम्ही जरा आता नाही आता माहिती नाही हे गोष्टी आहे ना अभ्यासाच्या सिद्ध माहिती म्हणजे असं या इसवी सन पूर्व 721 22 ते 605 पर्यंत. आता क्लिअर करतो येऊ झाला ते युद्ध काय येऊ झालं याच्यात परत सापडला तुम्हाला काय काय येऊ झालं येऊ झाल्या लाईन मार गोष्टी सगळ्या बरोबर केलं त्याचं लक्ष झालं काय करायचं. बरं नाही. काय विचार जेवण करा तिथे येऊ नका. आमन बंद आमन तुला आणखी संदर्भ देऊ काय बोला ना
ज्ञान केलं आता क्लिअर झाला विषय. अजून उद्यापासून हॅलो काय म्हणते गोवा सुरत आहे ना. हा. गोवा सुरत आहे बायको स्टडी ना. संध्याकाळी भेटतो. इसवी सन पूर्व 721 722 बरोबर. 7 लक्षात घ्या. हम्म. अजून जो आक्रमण केलं हम्म. की तो 21वा राज्य होतं शेवट होशे हा इथं राज्य केलं होता तेव्हा इकडे हे राज्य केलं बरोबर यांचा शेवट झाला पण हे राज्य राहिलं. राईट बरोबर. आता या राज्यावर किती राज्य होऊन गेले आता ते लिहून घ्या. हा पहिलं तर त्यावेळेस हिचकिया होता नंतर मनुष्य मग आमोन मग योशिया 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 झालो येहो आहाज येहो आहाज Yehoyakim Yehoyakim म्हणते Yehoyakim आणि शेवटचा सिटकिया आठवणाचा सिटकिया त्या राजाच्या काळात तो वरून खायला. आता इर्मियाचं पुस्तक काढा आता लक्षात येईल तुमच्या आता ती लाईन बघा किती राजवे काय करायला सुरुवात केली युशियाच्या कारकिर्दीत 13 वर्षापासून तो सिटकियापर्यंत किती राजे होऊन गेले बघा. होऊन गेले त्यावेळी त्यांनी राज्य केले. पासून घरात योशिया यहोआहाज यहोयाकीम आणि सिटकिया परंतु संधी त्याचं काम केलं. योशिया चौथ्या राजापासून हा योशिया चौथा राजा ते सिटकियापर्यंत. सिटकियापर्यंत ठीक है अब क्लियर हो गया वो. क्या हो गया अभी क्लियर हो गया. क्लियर हो गया. आता त्यांनी योशिया पासून संधी द्यायला सुरुवात केली. इर्मिया आणि मग हे हिचकिया मनस्य आणि आमोन यांच्या काळामध्ये संदेश टाक. तिथपासून ते शेवटपर्यंत होता सिटकिया शेवटचा आला ना. नाही पहिले हिचकिया ते होशेवर आक्रमण केलं हा त्यावेळेस हिचकिया राजा होता खाली येऊदा. त्याला तर आपण ते आता पाठीमागे जावं लागेल बोलतो आपण तो विषय हे नाही. संदेश ते वेगळे आहेत. हा. यांच्या काळात कोण संदेश त्याच्यावर कोण होता हा त्यो नाव. नाव सांगतो. फक्त आपलं इर्मियाचं चाललंय ना हा तिथपासून इर्मिया आता इर्मियाने किती किती संदेश दिला हिरमेनी या पाच राजा. आहे का नाही सगळे आले त्याच्यामुळे ज्ञानेचं ऐकलं आपलं जो कसं राहतं याला बुडवलं शेवटी मग शिट्ट्या राहिला त्या हा आता घ्या 25 अध्याय घ्या आपला विश्वताला इर्मिया 25 अध्याय 1 ते
14 मध्ये हा आपण महत्वाचा विषय निर्णय आपण अध्याय 14 मधून वाचला. निर्णय 25 अध्याय 14 मधून हा शास्त्र बघा अतिशय महत्वाचा. त्याने तो समजायचं. निर्णयाने त्या सगळ्या लोकांना सांगितलं बघा. यहूदाचा राजा योशिया पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 4व्या वर्षी म्हणजे बाबेलचा राजा नबुकदनेस्सर कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदाचा राजा सर्व वर्षी यहूदाच्या सर्व लोकांविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते यिर्मया संदेशाने यहूदाचे सर्व लोक सर्व यरूशलेम निवासियांना सांगितले. बघा सगळ्या लोकांना त्यांनी सांगितले यहोयाकीमच्या काळात. बरोबर. यहूदाचा राजा योशिया याच्या कारकिर्दीत 13व्या वर्षापासून आज 23 वर्ष परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हाला निकडीत सांगून आलो. तुम्हाला मोठ्या निकडीने सांगत आलो तरी तुम्ही ते ऐकले. किती मोठा किती संदेश किती लोक संदेश त्या माणसाचे. योशियाच्या 13व्या काळापासून योशिया ते 5 राजाच्या काळात त्याला सांगत होता तुम्ही ऐका. हा किती किती वर्ष संदेश देत होता तो. म्हणतो योशियाच्या काळापासून तुम्हाला मी सांगते मोठ्या निकडीने सांगते तरी तुम्ही ऐकले नाही. परमेश्वर आपले सर्व सेवक व संदेश पाठवीत आला मोठ्या निकडीने पाठवीत आला तरी तुम्ही ते ऐकले नाही. आपला कान लावलं नाही. ते म्हणे तुम्ही सगळे आपल्या खूप मार्गापासून आपल्या कर्मतेपासून फिरा म्हणजे परमेश्वराने तुम्हाला तुमचे पूर्वज देश युगानु दिले आहेत आणि देवांची सेवा करण्यास त्याचे भजन करण्यास त्यांच्या मागे जाऊ नका. तुम्ही आपल्या मला सांगता पाहणार नाही व मी तुमचे वाईट करणार नाही. त्या परमेश्वर म्हणतो तुम्ही माझी वचने ऐकले नाहीत म्हणून पहा मी उत्तर करेन सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा या नबुकदनेस्सर बोलावून आणतो असं परमेश्वर म्हणतो. त्या देशावर त्यातील रहिवाशांवर आणि आसपास सर्व राष्ट्रावर आणतो. मी त्याचा अगदी नाश करून ती विस्मयास उपास असं पात्र व कायमची उजाड करून टाक. त्यामुळे आनंदाचा व उल्हासाचा शब्द नवऱ्याचा व नवरीचा शब्द जात्याची गर्व व दिव्यांचा प्रकाश मी नाहीशी करीन. आनंदाचा शब्द म्हणजे काय सण उत्सव मेळे मंदिरात एकत्र यायचे आनंदाचे सण उत्सव पाळायचे यज्ञ बोले आणायचे मंदिर पाडून टाकेल. नवऱ्याचा नवरीचा शब्द जात्याची घरघर म्हणजे काय धान्याचं नाही घरात. सकाळी बाया उठायच्या रोज गिरणे नव्हत्या आजकालच्या घराघरामध्ये जाते फिरायचे प्रत्येक घरामध्ये. आणि मग दिवसाला जेवढं लागेल तेवढं पीठ ते काढायचे पाहुणे ते काढून ठेवायचे. परत दुसरा दिवस बुधवारला सकाळी परत बाया जातीवर जाळायचे. आणि एखाद्या घरात धान्य जर जात घर ऐकू नाही आली तर ती बाई काय म्हणायची नंतर धान्य संपलं काय करतो आवा तुला आळच नाही आता काय चाललंय काय. देव काय म्हणतो तुमच्या जातीने घर बंद करून टाकी धान्यच काढून सगळं लक्षात आलं का. गाणे गाव ते जाते फिरवायचे घरात माहित नाही. सगळं बंद. देव म्हणतो तरुण कोणी घरच करून टाकी लग्न नावाला कोणी सापडायचंच नाही. सण उत्सव मेळे सगळं बंद करून टाकेल. किती बाहेर काय आपण अभ्यास आपण केला कसे यायचे काय सण काय आनंदाने करणे वाचून सण साजरे करणे भविष्यवाणी येते सगळं घरच करून टाकेल म्हणणं अजिबात नाही. हो दादा ही भविष्यवाणी अंत पण होईल ना येणाऱ्या काळामध्ये. मग असं कडे कुठं जाणार पुढे गेल्या एवढे महासंघाच्या काळामध्ये चिन्ह धारण नाही केलं तर बाकी मग हाल होणार. ते त्यांना खायला प्यायला मिळणार. आज देश
हा सगळा देश वैरण कारण होईल आणि ही राष्ट्र 70 वर्ष बाबेच्या राज्याची राष्ट्रीय केली. 70 वर्षाचा काळ तुम्हाला बाबेच्या राज्यामध्ये घेऊन गेले. तथापि 70 वर्ष भरलेलं असे होईल की बाबेचा राजा देखील लोक फायद्याचे देश या त्याच्या दुष्कर्माचे प्रतीक देश काय म्हणतो ओसरत जाते. मी त्या दिवसाविषयी जी वचने बोललो आहे आणि सर्व संदेशच्या ग्रंथात जे लिहून ठेवले आहे त्याप्रमाणे सर्व काही देशावर आणि त्यांच्याकडून अनेक राष्ट्रीय व थोर राज्य राष्ट्रीय करून घेईल. मी त्यांच्या कृतीप्रमाणे त्यांच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ देऊन. यिर्मयाने किती राजाला संधी दिला योशियाच्या काळामध्ये 6 त्याच्यामध्ये यहोयाकीम आला त्याला त्याने सांगितलं ऐक भाऊ नाही तर बाबेचा राजा येईल तू गोष्ट करून टाकेल. त्याने ऐकलं नाही आलं पहिलं यहोयाकीम होता त्याने त्याला सांगितलं तू ऐक बाबा आता तरी सुधर झाला मूर्ती फिरसाला सोडून दे. त्याने ऐकलं नाही. परत दुसरा हात झालं त्या सजाला काय व्हायला उपस्थित केला त्याला त्याने सांगितलं अरे भाऊ नीट झाला. एक दिवस काय झालं माहिती का शिटकिया राहिला शिटकिया आणि त्याला लेख लिहून आला एक परमेश्वराने त्याला सांगितलं तू लिही आणि त्याला लेख लिहून आला तो त्या शिटकियाकडे गेला. बघा लक्ष द्या हा देवाचा तुला आदेश आलेला आहे तू काय कर आता तरी नाही का. तिने काय केलं तो शेकत बसला होता थोडासा शेकत बसला होता आणि तिने काय केलं माहिती का चाकून तो लेख फाडला रागणीच्या भुतीत टाकून. त्याचा परिणाम भयानक झाला आणि मग नबुकद्नेस्सर आला तिसऱ्या टायमाला त्याने सगळं खरं करून टाकलं. विषय पाडलं मंदिर पाडलं ढिगाड यरूशलेम ढिगाड झाली 70 वर्ष बंदीवास. संदर्भ सगळे मतदाने सांगत काय हो सगळं खरंच करून टाकलं त्याने विषय बनला होता शिष्य ऐकत नव्हता. तुमचा आपण आहे ना दुसऱ्या तिकडे दिलं टाकत परमेश्वरला आदेश संदर्भ घेतो बघ ऐका ना शिव युवा दुसरे इतिहास का दुसरे इतिहास 36 अध्याय 11 पासून 21 पर्यंत 36 अध्याय 11 21 पर्यंत दुसरे इतिहास 36 अध्याय 11 पासून 21 पर्यंत. सिक्या राज्य करून आले 21 वर्षाचा होता. त्याने 11 वर्ष राज्य केले. त्याने आपल्या दोन परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले. यिर्मया संदेशाचा त्याला आदेश दिले एक आजही त्याच्यासमोर नम्र झाला नाही. सांगत होतं नम्र वाईट नाही जमलं. लोक कसं राजाने त्या देवांचे शपथ व्हाव्यास लावले होते. शपथ घेतो भाऊ आता शपथ घे आता तरी नीट राहा. त्यांच्या विरुद्धही त्याने बंडाव केला. ज्याने आपले मान ताट केले आणि परमेश्वर याचकडे तू वळला नाही त्याने आपले मन कठीण केले. त्याप्रमाणे सर्वमुखी याचकाने व लोकांनी अन्य राष्ट्राच्या अमंगल कृत्याचे अनुकरण करून घोर पातळ केले आणि जे मंदिर परमेश्वराने पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. त्यांच्या पूर्वजांना देव परमेश्वर जिगरीने आपल्या दुधाच्या हस्तीच्या आदेश कारण तिने आपल्या प्रजेवर आपल्या विश्वास पूर्ण होती पण ती देवाची दूताची कर ओढून त्यांची वसे सुषमानी व संधी त्याचे निर्वचनात करी. तुम्ही परमेश्वर खूप त्याच्यावर भडकला त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.
त्याने त्याला खांद्याच्या राजाची स्वारी आणि त्याने पुरुषात त्यांचं पवित्र वन आत्तावर निवडले. त्याने तरुणांवर वृद्धांवर किंवा वयातील त्यावर दया केली नाही आणि मृतवरीचा नावाचा शब्द तरुणी त्याला झाली दया माहित नाही केली, परंतु हात दिले देवाच्या मंदिरातील लहान मुली सर्व पात्र व निधी आणि राजा व त्याचे सरदारांचे निधी सर्व घेऊन तो वागण्यात गेला. हाती लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, एवढे पाडून टाकला, तिथले वाडे आणून जाळून टाकले. मग त्यांच्या चांगल्या पात्राचा नाश केला. ते तारवरीच्या लढ्यापासून चुकून राहिले त्या सर्वांस तो बावीला झोपल्या. हे इस्रायल राष्ट्राचं भयानक चित्र आम्हाला ठिकाणी पापाचा परिणाम किती भयानक. काय होतं ज्यावेळी देव सोडून देतो एखाद्याला त्याची अवस्था किती वाईट होती याच्यावर पाहतो. देव जेव्हा सोडून देतो किती भयानक काम होतं ही तर पाहायला. शमशोन देवाने सोडून दिले. शमशोना ज्यावेळेस देवाचा आत्मा होता त्यावेळेस त्याला सर्व सैन्य त्याच्यावर आलं आणि थोडा गावाचा आवड घेतलं. त्यांनी किती लोक मारले? 1000 लोक मारले त्यांनी. त्या देवाचा आत्मा सोडून गेला मग त्यांनी डोळे फुगले. त्याची भयानक अवस्था झाली. या पुस्तकातून हेच जीवन देव लिहिलं तुमची अवस्था किती भयानक होती. आम्हाला पहिले 3 वर्ष आम्हाला आणि म्हणून देवाला आणि मग तिथं खादी लोक देवाचे मंदिर जाळून टाकले, पाडून टाकला, तिथे वाडे आणले जाऊन टाकले व त्याच्या सर्व चांगल्या पात्राचा नाश केला. तर तारवरीच्या तडाख्यातून चुकून राहिले त्या सर्वांना राजे बाजूला घेऊन गेला. पारसाचे राजे स्थापित होईपर्यंत ते त्याच्या वंशाचे दास होऊन राहिले. परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुरे होऊन देशात शांततेचा काळ प्राप्त व्हावून सर्व घडले. देश ओस पाडला, दगड ढिगाण झाली. 70 वर्ष पूर्वी पर्यंत त्यात शांतता नांदत होती. त्या सगळ्या आपण हे सगळ्या गोष्टी काढल्या समजायचं आम्हाला काही नसतं कळलं. म्हणजे ह्या एवढ्या वचनासाठी आपण बरोबर. हा हे एवढं जुनं नाही, एवढं 3-4 पुस्तकं तुला अजूनही संदर्भ नाही घेत. संदर्भ आपण काहीच नाही घेतले फक्त ते भांडे तिथून नेले त्याचा पण काय आता भांडे कसे गेले तिथं. गणनाचा 4था अध्याय का सतरा पासून 20 पर्यंत. गणना 4था अध्याय 17 पासून 20 पर्यंत. परमेश्वर मोशे व आरोन यांना सांगितले का की वंशाच्या लेव्याचे म्हणू नये. ते पवित्र वस्तू येतील तेव्हा त्याने मरू नये पण जागावे म्हणून त्यांच्या संबंधी असे करावे. आरोन व त्याची मुलगी यांनी आज जाऊन त्यातील एकेकाला त्याचे काम मोजून द्यावे. पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभर आज जाऊ नये. गेलं तिथे मरत. निवास मंडपातील ज्या पवित्र वस्तू होत्या त्या फक्त याजकांशिवाय कोणीच पाहायचे नव्हते. ते लेवीने सुद्धा ते पाहायचे नव्हते. मग नको दुसऱ्या आता कसं काय आला त्या मंदिरात, कसं काय घेऊन गेला ते माणूस, कसं काय तिथं मंदिरात. येशूचं पुस्तक 8वा अध्याय 17 ते 21. 21 का?
17 ते एसकेची का एचपी 8 मध्ये 6 होत नाही किंवा ते कसं शक्य झालं? 9% ते मंदिरात ते देवाचे भांडे घेऊन जातो दैवताच्या घरात घेऊन बसले. कसे कठीणच आहे ना हे दिवसात. हे का घडलं? एचपी 8-3-6 एचपी 8-3-6 एचपी 8-3-6 त्यांनी आजच्या अंकोटीचे काही पुरस्कार माझ्या डोक्यावरील एक बळ पडली आणि आकाश आकामी होती दरम्यान मला उचलून दिव्य घेऊ शर्यत येथे उत्तरे आपल्याला अंगणाच्या दरवाज्या जवळ आणले. मंदिर होतं त्यावेळेस तू काय म्हणतो हे त्याला उचलून आणि तू बघ त्या मंदिरात काय चाललंय म्हणजे मंदिरात काय चाललंय बघ. इथे ईर्षेस पेट होणाऱ्या मूर्तीच्या आसन होती. तो शेतकरी त्याने काय केलं मंदिरात मूर्ती आणून ठेवलं. शेतकरी म्हणतो बघ आता त्यांनी काय आणून ठेवली त्या मंदिरात काय चाललंय. मग आम्ही थोड्या दिवसात पाहिला होता त्यासाठी त्याला तो मला म्हणाला मानव पुरा आपले डोळे बघ सृष्टीकडे पहा परत दृष्टी लावली की वेली देवीच्या मंदिराचा प्रवेश भागात ही विशेष पेटणाऱ्या मूर्ती देवाला रोज आणणारी भयानक मूर्ती त्याने मंदिरात आणून हिरव्या त्याला सांगत होता हे करू नको. हेच केलं उचलून आणलं पण हे काय सांगेल. 6व्या वाचनामध्ये तो म्हणजे तो मला म्हणाला मानव काय ना मी आपल्या स्थानातून दूर निघून जावे म्हणून असे ते इस्रायल घराने करीत आहेत याहूनही अधिक मंगळ आणि मग हे तिला दाखवलं आता हे मंदिर आता सोडून चाललो म्हणे आता मी 10वा अध्याय 9 अध्याय 3ऱ्या वचनामध्ये बघा 9 अध्याय 3ऱ्या वचनामध्ये कोणता? एचके 9:3 मध्ये 9:3 करोबरून असलेल्या इस्रायलाच्या देवाचे मंदिराच्या उंबर देऊन आले देव म्हणतो आता मी चाललो कुठला 9:3 ना 9:3 देव म्हणतो आम्ही चालू दहा 18 मध्ये 10-18 मध्ये 10-18 मध्ये नाही हेच केलं नव्हतं. 9:3 हा परंतु इथं स्थानामध्ये कवडीवरती तिथं देव होता ना हा तो कुठे राहिला उंबरठोरा बरं बरोबर असं 10-18 मध्ये थांबा बावीस 11, 22, 23 बघ इथून 11, 22, 23 मध्ये इथून 11, 22, 23 तेव्हा पूर्वने आपले पंख उचलले तेव्हा गेली विसर्गाचे देवाची त्यांचे होते मग परमेश्वर ते नांगराच्या मध्य भागावरून वर चढून नांगराच्या पूर्वेस असलेल्या पर्वतावर जाऊन देवाने मंदिर सोडून दिलं. मग नको बघण्याचा राजा भांडे म्हणजे भूमिकेला आपल्या देवाच्या मंदिरात पाहून
पुस्तकाचं काय आहे? शक्य आहे की? आणि कमा झाला ते भांडे पाहायची सुद्धा नाही तर मग ते भांडे लांबच राहिले ना हा मग पाऊस पाहत किती काही लोक बनून पडले ते याच्यात. पाटापट म्हणजे सोपं आहे ते देवाचं मंदिर बांधतात. 50,000 लोक ना आणि 1-2 मध्ये ना 50 खाली गेले पाहिजे. कोण पावलं? शिलार दिसते. कोण पाहायला गेलते. पाहिलं म्हणून? वर्षाकडे पाहिजे दैवताच्या किती लोक गेले फक्त कोशाकडे पाहायला ते काय होऊन पाहिले पैसे लोक 50,000 लोक म्हणून पडले काय केलं जाऊ दे भाऊ, एक कोण जाऊ दे. मग 50,000 बैलाच्या जोडीला बांधणारे पैसे तुमचे जबरदस्त आहे. बांध का? 50,000 म्हणजे काय कुठं झालं म्हणजे हा इंडिया साफ माहिती पाहिजे गाय होते का बैल होते अंकल गाय होते तुमचं काय दुभत्या गाय ठीक आहे ना बरोबर तिथं नाही नाही कसं होतं की कंटाळा 50,000 आपलं झालं संदेश आहे की सवय 50,000 लोकांना सांगायचं लागलं. आहे का ना? दादा ते 50,000 लोकांना जरा व्यवस्थित सांगावं त्याची लिंक वर. काय म्हणते पहा. 50,000 एकदम 5,000 ते मला पाहायला 50 हजार 50 भांडणं काही नाही. 50 निवास मंडपात येताना परमेश्वर कसा आला आणि परत जाताना पण तसंच. ते 25 साडा झाले ना का मी हा. ते ला- परमेश्वरानेच नमुकद्नेच आल्या त्या 6:19 पहिले शंभर 6:19 मध्ये पहिले शंभर 6:19 मध्ये बेतशेमेशीतल्या लोकांनी परमेश्वराच्या कृपेचे कीर्तन केले म्हणून परमेश्वराने त्यांना सहाय केला त्याने त्यातल्या लोकांचे 50,000 रुपये मानले वर्षात करायचे फक्त 50 ना किती? 50,000 70 मी. 50,000 70 लोक मरून पडली पाहिल्या पण चला त्या पुस्तकात महत्वाच्या गोष्टी घेऊ कारण मला वाटतं काय अर्थ नाही हे पाहून नाही काय नाही नाही बरोबर आहे नाही महत्वाच्या गोष्टी ना त्याची पुस्तक काढणार उघडे नाही होते आज वर्षाकडे बघितलं त्या लोकांनी तर ते 50,000 70 लोक केले आणि पवित्र शास्त्राला पण एक महत्व दिलं पाहिजे आपल्या त्यामध्ये जे आहे म्हणजे डोक्यात झाली ठेवून जाईल आज उदाहरण पडलंय. पाय त्याला ठेवता येईल देवाने त्यांना इतकं वैभव दिलं एवढं साऱ्या गोष्टी दिल्या पण जर त्यांनी देवाला चिड असेल किती मोठे पाप गेले देवाने ऐकलं नाही की मंदिर पाडलं घालायचं पण गाण्यांच्या पुस्तकामध्ये असं जरी झालं तरी देवाची योजना त्या ठिकाणी प्रगट झाली गेले म्हणून तिथे मुलाचा उपयोग परमेश्वराने केला एक संदेश झाला परंतु जगातलं व्यवस्थिताला प्रगट झाला जगाचं व्यवस्थित ठिकाणी उडाली फळ अशी विचार त्यांनी प्रगट केली पण तो त्या राजाचा दारिद्र्य एका मोठा अधिकारी त्याला देवाने दृष्टांत स्वप्न तर थोडं दानियेलविषयी अभ्यास थोडं घ्यायचं का दानियेलविषयी महत्वाची किती आम्ही आता पाहत होता एक ब्रेक घ्यायचा होता थोडं ब्रेक घ्या थोडं ब्रेक घ्या 15 मिनिटं मोबाईल पण थोडं गरम झाला नसतं